या बातमीपत्राचे प्रायोजक आहे न्यू ॲक्वा केअर सेल्स अँड सर्व्हिस। आमच्याकडे सर्व नामांकित कंपन्यांचे आरो रिटेल व होलसेल योग्य दरात विक्री व दुरुस्ती करून मिळेल। आमचा पत्ता दुकान नंबर 159 ग्राउंड फ्लोअर ए विंग न्यू विजय मार्केट विकास महामंडळ जळगाव यांच्या अंतर्गत CSR फंडातील शेततळ्यांच्या कामाचं काम होतं। 850 कोटी रुपयाची निविदा निघलेली होती। ती निविदा आधी रद्द करण्यात आली होती आणि दुसऱ्यांदा सुद्धा ती निविदा रद्द करून ते काम CSR फंडातून करण्यात येतील असं मला माझे मित्र ललित चौधरी हे पाटलांकडे घेऊन गेले होते। किंवा आपण त्याच्यातले 50 कोटी रुपयाचे काम साहेब तुम्हाला देतील। त्या अनुषंगाने मी VD पाटील साहेबांना भेटलो। त्यावेळेस गोकुळ महाजन साहेब तिथे हजर होते। त्यांनी सांगितलं की बाबा तुला 50 कोटीचे कामं देतील। त्याच्यामुळे मी स्वतः 2-3 वर्षापूर्वी वाढवा असेल होता, माझ्याकडे गाडी वगैरे होते, त्याच्यामुळे मी त्या गोष्टीला तयार झाला की बाबा मला पोकलँड वगैरे घ्यावं लागतील आणि शेतकऱ्याचे कामं मला सहज सोयीस्कर राहतील, म्हणून त्या गोष्टीला त्यांना भेटलो। त्यांनी सांगितलं की बाबा 50 कोटीचे कामं आहेत, तुम्हाला त्यासाठी 50 लाख रुपये साधारणतः खर्च लागेल। माझं त्यावेळेस बजेट 45 लाखाचं होतं। मी हो सांगितलं की बाबा 45 लाख रुपये मी खर्च करू शकतो। मग त्यांनी मला सांगितलं होतं की 20 लाख रुपये मला रोख स्वरूपात आणि 20 लाख रुपयाचा RTGS आम्ही ज्या कंपनीला सांगू त्या कंपनीला तुम्हाला RTGS करावं लागेल। 20 लाख रुपयाचं RTGS ते नंतर करायला सांगणार होते। त्याआधी त्यांनी 20 लाख रुपये रोख स्वरूपात मला सांगितलेली होती। मी 20 लाख रुपये रोख स्वरूपात शौर्य अपार्टमेंट VD पाटील साहेबांच्या घरी घेऊन गेलो होतो। त्यानंतर त्यांनी वारंवार पंकज नेमाडे, ललित चौधरी यांच्याबरोबर चंदीगड असो, मुंबई असो किंवा दिल्ली असो, हे जाण्यासाठी तिथे राहण्यासाठी तिथल्या हॉटेलच्या खर्चासाठी जे लागत होते ते मी वारंवार जसं सांगण्यात येईल त्याप्रमाणे पंकज नेमाडे यांच्या अकाउंटला टाकत होतो आणि मग ते आमचे तिकीटं रिझर्व करून आम्ही त्या पद्धतीने आमचा उपक्रम राबवत होतो। पण जेव्हा आम्ही तिथे जाऊन आलो, सगळं फिरून आलो, चंदीगडला आम्ही 4000 कोटी रुपयाची कॅश बघितली आणि त्या 4000 कोटी रुपयाच्या कॅशमधून आम्हाला 450 कोटी रुपये CSR फंडाचे मिळणार होते, याची शाश्वती झाली। त्यानंतर आम्ही मुंबईला 20 लाख रेडिसन प्ले हॉटेलला थांबले। रेडिसन प्ले हॉटेलला आमचे जे याच्यामध्ये संजय इथले कपाल आहेत CA, त्या सर्वांची आमची मीटिंग झाली। त्यांनी सांगितलं की बुवा होण्यासारखा विषय आहे, तुम्हाला 20 लाख रुपये RTGS करावं लागेल। 20 लाख रुपये आधीच मी VD पाटलांना रोख स्वरूपात दिलेले होते आणि 20 लाख रुपयाचा RTGS गोल्ड रिव्हर कंपनी त्यांनी सांगितलेलं आहे। म्हणजे पंकज नेमाडेंनी मला मेसेज टाकलेला होता माझ्या मोबाईलवर, तो आज सुद्धा माझ्या मोबाईलमध्ये आहे। मी त्या कंपनीच्या खात्यावरती 20 लाख रुपयाचा RTGS केलं। RTGS केल्यानंतर त्यांनी मला तिथून त्या बँकेत DD बनवला 20 लाखाचा। तो 20 लाखाचा DD अजय बडे नावाचा होता, तो या तक्रारीमध्ये आहे। तो DD घेऊन रेडिसन ब्ल्यू हॉटेलला ललित चौधरी आणि कंपनीचा एक व्यक्ती असे दोघीजणं 508 नंबरच्या रूमला थांबले। त्याच्यामध्ये 2 डिजेक्ट ललित चौधरीला माहीत होते आणि 2 डिजेक्ट त्या हॉटेलच्या आपल्या कंपनीच्या प्रतिनिधीला माहीत होते। त्याच्यामुळे तो DD मला सेफ वाटला। गुरुवारपासून तिथे थांबलेले होते। शनिवारच्या दिवशी त्या कंपनीचा प्रतिनिधी शौर्य चव्हाण, सुहास भट आणि पंकज नेमाडे हे चंदीगडला गेले। चंदीगडला जी आम्ही कॅश पाहिलेली होती तिथून त्या RTGS करणार होते, ट्रान्झॅक्शन होणार होते आणि 100 कोटीचं काहीतरी ती देवाणघेवाण होते। पण ते 100 कोटीचे देवाणघेवाण काहीतरी प्रॉब्लेम आल्यामुळे त्यांनी तो विषय स्टॉप केला वाटतं। सोमवारी ज्यावेळेस आम्ही बँकेत गेलो, बँकेत गेल्यानंतर 11 वाजेचा आमचा जो टायमिंग होता तो स्लॉट निघून गेला असं त्यांनी मला सांगितलं की बा हा जो वेळ असतो मोठ्या RTGSचा त्याच्यासाठी स्लॉट बुक करावा लागतो। स्लॉट बुक करण्यासाठी जो आमचा वेळ होता 11 ते 12 तो निघून गेला असं सांगितल्यामुळे 1 ते 2 वाजेच्या दरम्यान आपला आता दुसरा स्लॉट होईल असं सांगितलं आहे। आणि त्या स्लॉटमध्ये जर का तिथे चंदीगडला पैसे उपलब्ध नसले तर तिथे व्यंकटेश नामक एक व्यक्ती आलेला होता। त्या व्यंकटेश हा किरीट सोमय्या यांचे म्हणजे किरीट सोमय्या साहेबांचे 600 कोटी रुपये त्या व्यंकटेशकडे असल्याचं मला त्यावेळेस सुहास भट, पंकज नेमाडे यांनी सांगितलं की बुवा यांच्याकडे किरीट सोमय्या यांचे 600 कोटी रुपये आहेत, आपण आतल्या ठाण्याच्या MIDCतून आपला RTGS करून घेऊ 450 कोटी रुपयाचं। मी म्हटलं असेल, मी तयार झालो त्या गोष्टीला।
त्यानंतर 2 वाजेपासून तर मी 2:30 वाजेपर्यंत तिथे वाट पाहिली. नंतर आम्ही हॉटेलला गेल्यानंतर परत त्यांना वारंवार त्या गोष्टीची चौकशी केली किंवा RTGS कधी होतं आहे. त्याच्यानंतर रात्री पंकज नेमाड्यांचा फोन बंद होता. व्ही.डी. पाटलांनी त्यावेळेस कॉल केला आणि ललित चौधरीला सांगितलं की आपण या विषयावर सकाळी सविस्तर बोलू मंगळवारी. तिथे बोलणं झाल्यानंतर मंगळवारी सकाळ झाल्यानंतर मला ललित चौधरीला व्ही.डी. पाटील साहेबांचं बोलणं झालं की आता तुम्ही आज काही थांबू नका, त्याचा RTGS गुरुवारी होणार आहे. म्हणजे मंगळवारी आम्ही मुंबईहून मुंबईला मी चेकआउट केलं रेडिसन ब्ल्यू हॉटेलमधून आणि नाशिकला महानुभाव भावाचं मंदिर आहे, तिथे व्ही.डी. पाटील साहेब, मी आणि ललित चौधरी थांबून परत चर्चा करणार होते. ते पण मुंबईलाच होते, पण ते त्यावेळेस आमच्याबरोबर हॉटेलला नव्हते. ते कुठेतरी चर्च का व्हीटी साईड कुठेतरी थांबलेले होते. नाशिकला आम्ही जवळजवळ अर्धा पाऊण तास त्याची वाट पाहिल्यानंतर त्यांनी परत ललितला सांगितलं की तुम्ही वाट काही पाहू नका, तुम्ही निघा, गुरुवारी RTGS होणार आहे, त्याच्यामुळे निश्चिंत राहा. गुरुवार गेल्यानंतर परत वारंवार तेच आणि मग पंकज नेमाड्याने मी दाखवल्याप्रमाणे पंकज नेमाड्याने 4 ऑक्टोबरला आपलं ट्रान्झॅक्शन होणार आहे असं सांगितलं, पण 4 ऑक्टोबरला काही ते ट्रान्झॅक्शन झालं नाही. म्हणून मी वारंवार ललित चौधरीच्या मागे लागलं की बुवा सत्यता काय आहे ह्या गोष्टीतली, काम मिळणार आहे का नाही मिळणार आहे, नसेल मिळेल तर पैसे परत द्या. ते पैसेसुद्धा आले नाही, काहीच आलं नाही. शेवटी 12 तारखेला 12/1/2024ला मी SP साहेबांकडे रीतसर अर्ज दाखल केला. त्याआधीसुद्धा ललित चौधरीला फोन केला, त्याने व्ही.डी. पाटलांशी बोलला, पण ते त्यांच्या मस्तीमध्ये व्ही.डी. पाटील इज द ब्रँड, मोठा माणूस आहे, सगळे मंत्री त्यांना ओळखतात, त्याच्यामुळे त्यांना त्या गोष्टीचं कोणतं भय किंवा धाक नसेल. आणि माझ्यामध्ये ते ज्या ॲरोमध्ये ते योग्य आहेत, कारण मी ते बघितलं. आपल्या आर्थिक गुन्हे विभागात ज्यावेळेस चौकशी झाली, मी 12 तारखेला अर्ज दिलेला होता हे राजकुमार साहेबांनी. 2.5 तास माझ्याकडून ते संदर्भात संपूर्ण माहिती ऐकून घेतली होती. बरं, त्याच्यानंतर मला आर्थिक गुन्हे विभागात 4-5 वेळेस बोलवण्यात आलं. त्यांनी मला 4-5 वेळेस सुदाम काकडे म्हणून त्यांनी सांगितलं व्ही.डी. पाटील साहेब आहेत, तुमचं काय असेल ते आपलं तोडून घ्या, साहेबांच्या विरोधात गुन्हा दाखल होणार नाही. पण मी सांगितलं होतं मी गुन्हा दाखल करावर ठाम आहे, तुम्ही करा. असं करता त्यांनी कोणत्याच प्रकारची चौकशी केल्याचं मला आढळत नाही. शेवटी 8/5ला आम्ही अर्ज दिला, परत स्मरणपत्र दिलं त्यांना की बुवा ही चौकशीचं काय झालं. 8 तारखेला स्मरणपत्र दिल्यानंतर त्याच्यावर कुठेतरी चौकशी सुरुवात झाल्याचं असं वाटलं. आणि मग मला 31 तारखेला पंकज नेमाडेंचा 1:30 वाजेला मला बँकेचा मेसेज आला, 3,92,000 रुपये माझ्या खात्यात जमा झाल्याचा. मी बघितलं, म्हटलं पैसे कोणाचे आले, तर पंकज नेमाडेंनी माझ्या खात्यात 3,92,000 रुपये टाकलेले होते. मी जसे ते पैसे आले तसं SP साहेबांना रीतसर पत्र दिलं की हा मुद्देमाल आहे 3,92,000 5 लाखापैकी जमा झालेला, ह्या पैशांचं मी काय करू. मला त्याच्यावर कोणतंही पत्र किंवा कोणताही जबाब मिळाला नाही. 31 तारखेला पैसे जमा झाल्यानंतर 4 तारखेला डायरेक्ट मला समजपत्र दिलं आर्थिक गुन्हे शाखेच्या काकडे साहेबांनी की बुवा तुमचा अर्ज दप्तरी फाईल करण्यात येत आहे, याच्यामध्ये तुम्हाला फसवण्यात आलेलं आहे, तुमची शेतकऱ्यांच्या काम सांगून तुमचं फसवणूक झालेली आहे असं त्यांनी दिलेलं आहे. पण त्यामध्ये व्ही.डी. पाटील वगैरे 6 जणांचा सहभाग दिसून येत नाही. त्या 4 तारखेच्या पत्राला मी त्यांना परत पत्र दिलेलं आहे की आपण आरोपींना वाचवण्याचा प्रयत्न करीत आहात. शौर्य चव्हाण किंवा गोल्ड रिव्हर कंपनीचे कोणतेही डायरेक्टर यांच्याशी माझा फोनवर आजपर्यंत कुठलंही संभाषण झालेलं नाही. शौर्य चव्हाण आणि मी फक्त एकच वेळेस फोनवर बोललेलो आहे, ज्या दिवशी तो चंदीगडहून माझ्या रूममध्ये झोपायला आलेला होता त्या दिवशी. त्याच्या व्यतिरिक्त आमचं कोणतंही संभाषण नाही. मी हे काकडे साहेबांना तोंडीसुद्धा 4 वेळेस सांगितलं होतं. माझ्या याच्यातले मेसेजसुद्धा मी त्यांना दाखवले होते की पंकज नेमाडेचे मेसेज आहे माझ्या याच्यामध्ये, पंकज नेमाडे आम्ही कुठे कुठे फिरले, ट्रान्झॅक्शनचा मेसेज आहे. पण त्यांना वाचवायचं होतं, त्यांनी त्या पद्धतीनं वाचवलं. त्यांनी सांगितलं की 2 लोकांच्या विरोधात तुम्हाला तक्रार दाखल करावी लागेल, तुमचा अर्ज दप्तरी फाईल करण्यात येत आहे. दप्तरी फाईल करण्यात आल्यामुळे मी शेवटी मग न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाने माझी बाजू ऐकून घेतली आणि 8ही आरोपींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. केला नाही अजून, मंगळवारी 9 तारखेला ऑर्डर झालेली आहे, अजून सुद्धा गुन्हा दाखल केलेला नाही. काल 7:10 पासून 7:50 पर्यंत मी पोलीस स्टेशनला होतो.
ज्ञानेश्वर पाटील म्हणून ठाणे अंमलदार होते. त्यांना मी सांगितलं, म्हटलं साहेब हे पत्र आहे, कोर्टाची ऑर्डर आहे. त्यांनी सांगितलं आमच्या आवक आलेलं नाही, आम्ही आल्यानंतर याच्यावर चौकशी करू, मग आम्ही गुन्हा दाखल करायचा की नाही करायचा असा निर्णय घेऊ. म्हटलं साहेब ती कोर्टाचा ऑर्डर आहे, आदेश आहे. त्यांनी सांगितलं आम्हाला ते काही माहीत नसतं, आम्ही आमची चौकशी करू आणि मग निर्णय घेऊ, आम्ही तुम्हाला मंगळवार किंवा बुधवारी बोलू. आता जर का अशा पद्धतीने जर का उत्तरं येणार असतील, त्याच्यामुळे मला आज आपल्यासमोर सगळ्या भावना व्यक्त करावं लागत. व्ही.डी. पाटील हे आपले पार्टनर होते का? नाही, व्ही.डी. पाटील पार्टनर वगैरे नव्हतं. व्ही.डी. पाटलांना मी फार ओळखतो, व्ही.डी. पाटलांना अख्खा जळगाव जिल्हा ओळखतो. नाही, मग त्यांनी याच्यात इंटरेस्ट काय दाखवला असं का? व्ही.डी. पाटील आज जरी सेवानिवृत्त असले हां. तरी आज सुद्धा पूर्ण इरिगेशन डिपार्टमेंट व्ही.डी. पाटीलच चालवतात. इतका तर मी राजकारणात आहे, त्याच्यामुळे माझा पण अभ्यास नाही. आतापर्यंत असतील नसतील आपल्याला त्या बाबतीची काही इतकी मी त्या खोलवर गेला नाही, पण आता जाईल खोलवर. आपली फसवणूक मी 10-11 महिन्यात लक्षात येऊन गेलं. 4 ऑक्टोबरला माझा लास्ट मेसेज होता मला पंकज नेमाड्यांचा की 4 ऑक्टोबरला आपला RTGS होणार आहे. 4 ऑक्टोबर नंतर मग 5 गेले, 7 गेले, 8 गेले, 10 गेले. मी वारंवार ललित चौधरीला वारंवार विचारत होता की ललित त्याचं काय करायचं नेमकं सांग. त्यांनी सांगितलं होतं तुझे पैसे देऊ असं करत शेवटी मग जानेवारी उचलला. मग जानेवारीत सहनशीलतेच्या पलीकडे झाला, म्हणून मी SP साहेबांकडे अर्ज दिला. एक व्यवहार RTGS आणि दुसरा रोखीने झालेला असं आपलं म्हणणं आहे. हो, ज्यावेळी 3 व्यवहार आहेत. हां, जेवढी रोखीनं व्यवहार झाले तेवढी ते व्ही.डी. पाटील साहेब तेवढी समक्ष उपस्थित होते. हो, त्यांच्याच घरी व्यवहार झाला. पंकज नेमाड्यांनी ज्यावेळेस तुम्हाला 3 लाख रुपये समथिंग अमाऊंट तुम्हाला ते ट्रान्सफर केले, तर काही पूर्वसूचना दिली होती का परत काहीच करता होता? नाही. मग मी परत माझ्या ऑफिसला बसलेला असताना मला मेसेज आला 3,92,000 माझ्या जमा. मला म्हणजे पंकज नेमाड्यांनी पैसे का परत दिले तेच समजलं. त्यांनी मान्य केलं की नाही की मी पैसे खर्च केलेले, मी पैसे दिलेले, त्यांनी पैसे घेतलेले. हां. पोलिसांनी चौकशी करायला हवी होती. काही नाही, आता न्यायालयात दाद मागतोय. आता पत्रकार बांधवांकडे पण दाद मागितले. मला वाटतं आता नक्की त्याच्यावर काहीतरी कारवाई होणार.